संभाजीनगर कॅम्प क्रमांक 5 मधील हिल लाईन पोलीस ठाण्यात शुक्रवारी पावणे 11 वाजताच्या सुमारास महेश गायकवाड यांच्यावर धारदार बंदुकीच्या सहाय्याने 2 ते 4 गोळ्या झाडण्यात आल्यात। मात्र आपण जर बघितलं, भाजपा आमदार गणपत गायकवाड आणि माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यामध्ये द्वारली गावातील काही जमिनीवरून जुना वाद सुरू होता। मात्र हा वाद मिटवण्यासाठी हिल लाईन पोलीस ठाण्यामध्ये ह्या दोघांनाही बोलवण्यात आलं होतं। मात्र हिल लाईन पोलीस ठाण्यामध्ये भाजपा आमदार गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यामध्ये त्या ठिकाणी देखील वाद झाला। मात्र ह्या वादाचं रूपांतर नंतर भाजपा गणपत गायकवाड यांनी आपली स्वतःची बंदूक काढून त्या ठिकाणी 4 फायरिंग करण्यात आली। ह्यामध्ये बैल शर्यतीचे जे अध्यक्ष राहुल पाटील यांच्यावर देखील 1 गोळी लागली, तर दुसरीकडे महेश गायकवाड यांच्यावर 2 गोळ्या झाडल्या आहेत। सध्या बघायला गेलो तर उल्हासनगर खाजगी रुग्णालयामध्ये महेश गायकवाड आणि राहुल पाटीलवर उपचार सुरू होते। मात्र प्रकृती गंभीर असल्याने, चिंताजनक असल्याने त्यांना ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं। मी सध्या ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये आहे ना, आपण बघू शकतात याच हॉस्पिटलमध्ये महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। मात्र रुग्णालयाच्या बाहेरमध्ये जर आपण बघितलं, महेश गायकवाड यांचे जे समर्थन असतील किंवा कार्यकर्ते असतील किंवा पदाधिकारी असतील किंवा मित्र परिवार असतील, हे मोठ्या संख्येने ह्या ठिकाणी जमले आहेत। तसं पोलिसांचा मोठा फौजफाटा देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। कॅमेरामॅन रोशन सोबत मयूर जाधव, TV9 मराठी, ठाणे। तर काल रात्री 9:30च्या दरम्यान पोलीस ठाण्याच्या परिसरामध्येच हा प्रकार घडल्यानंतर आता ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत आणि त्या ठिकाणी त्यांचे समर्थक कार्यकर्ते जे आहेत मोठ्या संख्येने जमायला सुद्धा सुरुवात झालेली आहे। हिल लाईन पोलीस ठाण्यामध्ये गोळीबाराची घटना घडली आहे। हिल लाईन पोलीस स्टेशनच्या बाहेरून सुनील जाधव आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। सुनील, काय घडामोडी घडतायत? वृषाली, पाहायला गेलं तर पोलीस वरिष्ठ निरीक्षक यांच्या कॅबिनमध्ये गोळीबार झाल्याची ही घटना घडलेली आहे। आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटातील माजी नगरसेवक जे आहेत यांच्यावरती ही गोळीबार केली। एकूण 6 राऊंड फायर करण्यात आलेले आहेत। मी सध्या उभा आहे हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये। आपण पाहू शकता हेच ते कॅबिन आहे। या कॅबिनमध्येच दोन्ही गट एकत्र आलेले या कॅबिनमध्ये प्रामुख्याने बघितले आमदार या ठिकाणी आलेले, त्याचबरोबर माजी नगरसेवक देखील या ठिकाणी आलेले आणि या ठिकाणी एका जागेचा वाद होता, तो मिटवण्यासाठी या ठिकाणच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी बोलवण्यात आलं होतं आणि यांच्यात दोघांमध्ये बोलणं सुरू होतं। या दरम्यानच त्यांचा बोलण्याचा दोघांचा पारा चढला आणि यावेळेस आमदार गणपत गायकवाड यांनी 6 राऊंड जे आहेत या ठिकाणी फायर केलेले आहेत आणि या फायरिंगमध्ये 2 जण जखमी झालेले आहेत। राहुल पाटील, त्याचबरोबर माजी शिंदे गटाचे माजी नगरसेवक जे आहेत ते याच्यामध्ये जखमी झाले। दोघांवरती उपचार सुरू आहेत। मात्र आपण पाहू शकता की या ठिकाणी पोलीस जे आहेत ते अजूनही तैनात आहेत। परिसरामध्ये कोळशावाडी असेल किंवा उल्हासनगर असेल या ठिकाणी तणावाचं वातावरण आहे। या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करत 3 जणांवरती एकंदरीत या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या गुन्ह्यामध्ये आमदार गणपत गायकवाड त्यांच्यासह 2 हर्षद केने, संदीप सरवणकर अशा या तिघांवरती या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आर्म्स ॲक्ट असतील किंवा जीवे मारण्याचा प्रयत्न असेल असे विविध कलमा अंतर्गत या ठिकाणी गुन्हा दाखल केले आहेत। विशेष म्हणजे या ठिकाणी तणावाचं वातावरण पाहताच या ठिकाणी त्यांचं मेडिकल देखील या पोलीस स्थानकामध्ये करण्यात आलेलं आहे। आणि ज्युपिटर हॉस्पिटलच्या बाहेरून मयुरेश आपले प्रतिनिधी सुद्धा आपल्या सोबत आहेत। मयुरेश, ज्युपिटर हॉस्पिटलच्या बाहेर सध्या काय स्थिती आहे? आपण जर बघितलं, महेश गायकवाड आणि राहुल पाटील ह्या दोघांनाही ह्याच हॉस्पिटलमध्ये आणलेलं, ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये आणलं होतं। मात्र राहुल पाटील यांच्या गोळ्या ह्या काढण्यात आल्या, त्यामुळे ते स्थिर होते। मात्र महेश गायकवाड जे शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख आहेत, त्यांची प्रकृती चिंताजनक होती, त्यामुळे त्यांना ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये आणलं होतं। मात्र ह्या ठिकाणी तब्बल 8 तास आणि तासानंतर जी शस्त्रक्रिया होती ती पार पडली।
याचवेळी खासदार श्रीकांत शिंदे हे देखील रात्रभर या ठिकाणी होते, वारंवार डॉक्टरांशी संवाद साधत होते, तसेच चौकशी देखील सुरू होती. मात्र शस्त्रक्रियेला 8 तास झाल्यानंतर श्रीकांत शिंदे आणि जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे हे आल्यानंतर त्यांनी माहिती दिली की डॉक्टरांनी जे महेश गायकवाड आहे त्यांच्यामधून 6 गोळ्या ह्या बाहेर काढण्यात आल्या आहेत आणि त्यांची आता प्रकृती स्थिर आहेत. मात्र या ठिकाणी जर आपण बघितलं काही वेळ पूर्वी ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते पदाधिकारी होते, मात्र आता या ठिकाणी कुणीही नाही, कारण की महेश गायकवाड यांची आता प्रकृती स्थिर आहे. त्यामुळे जे आपले आमदार गणपत गायकवाड यांनी जी फायरिंग केली त्यांच्यावर आता देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र आपण जर बघितलं गोपाळ लांडगे आणि शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांनी भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्यावर निषेध व्यक्त केला आहे. नक्कीच धन्यवाद मयुरेश, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत.